सर, विद्यमान कायद्यामध्ये अशा कुठल्या तरतुदी आहेत की ज्या फार आक्षेपार्ह वाटतात आणि ज्यामुळे ही अत्यंत निकड वाटते सरकारला की हे विधेयक आणावं? मुळात याचं गव्हर्नन्स चांगलं नाही आहे. हा एक या सगळ्या याच्यातनं आहे. एक वर्क बाय युजर नावाचा एक प्रकार आहे. अच्छा. वर्क बाय युजर म्हणजे समजा ही जमीन आहे आणि मी इथे कधी काही नमाज पडलो आहे किंवा मी काही धार्मिक कार्य केलं आहे आणि या धार्मिक कार्यामुळे ही जमीन जी आहे ती धार्मिक झाली आहे असा हे, आणि मी याला क्लेम करू शकतो की बाबा इथे मी ही जमीन किंवा ती वास्तू व्हॉटेवर जे काय काय असेल ते हे वफमध्ये रजिस्टर करू शकतो मी. असं बऱ्याच गोष्टी केल्या. म्हणजे आपण जे तमिळनाडूचं उदाहरण बघतोय की 1500 वर्षापूर्वीचं मंदिर आणि नंतर त्याला त्या पूर्ण गावाला क्लेम केलं. मग असंच काहीतरी त्याला रंगवून किंवा सांगून की बाबा अशा प्रकारचं तिथे इस्लामिक हे चालू होतं, किंवा आपले जेवढे इस्लामिक आक्रांत झाले त्या इस्लामिक आक्रांतांनी जिथे जिथे काय काय करून ठेवलं. म्हणजे आत्ता जसं लाल किल्ला पण वक्फमधला आहे किंवा पार्लमेंटची जागासुद्धा वक्फ. म्हणजे तेव्हा तर मुघलांचं राज्य होतं, साहजिकच आहे ते. त्यांच्या रेकॉर्ड्समध्ये ती जागा असेल. म्हणजे असे रेकॉर्ड्स दाखवून की आपले शत्रूंचे रेकॉर्ड दाखवून की ती जागा वक्फची आहे क्लेम करणं, अशा सगळ्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक आहेत. सेकंड थिंग, याच्यातून काही चांगलं व्हावं. वक्फ म्हणजे एक दुसरा एक प्रचलित अर्थ आहे की वक्फ म्हणजे वेलफेअर झालं पाहिजे, मुस्लिमांचं वेलफेअर झालं, कल्याण झालं पाहिजे. तसं कल्याणाच्या काहीच गोष्टी खूप कमी लोक आहेत की चांगल्या गोष्टी करतात. अदरवाईज सगळे लोक वक्फची प्रॉपर्टी आहे ती लीज देतात किंवा भाड्याने. म्हणजे आपल्या इकडे तर खूप लीजवर गेलेल्या गोष्टी नाही आहेत. म्हणजे मी आठवड्यापूर्वी वक्फ बोर्डमध्ये गेलो होतो. 100 वर्ष लीजवर दिलं आहे का, तर अशा जमिनी आपल्याकडे तर महाराष्ट्रात तर नाहीत. मग UP बिहार आणि तिकडे किंवा एकंदरीत काश्मीरमध्ये सुद्धा अशा पाहायला मिळाल्या किंवा राजस्थानमध्ये आहेत. म्हणजे कवडी मुलाने की 100 वर्षासाठी तुम्ही 50,000 घ्या वगैरे वगैरे, अशा प्रकारचं त्याची किंमत लावून त्यांनी ती 100 वर्षासाठी दिली. तर खरं तर त्याचं प्रॉपर हे झालं पाहिजे. म्हणजे आपण म्हणू की रेडी रेकनरप्रमाणे त्याचा रेट लावला पाहिजे आणि त्याचं तर त्यातनं वक्फ बोर्डात पैसे येतील किंवा ती जी ट्रस्ट आहे जी वक्फमध्ये रजिस्टर आहे त्या वक्फचं सुद्धा काय म्हणतात त्याला उद्धार होईल. आणि ती वक्फची ट्रस्ट जी असेल त्या ट्रस्टने मग काहीतरी वेलफेअर करावं. त्यांच्याकडे पैसेच येणार नसतील मग ते मग होणारच नाही. मग ते त्यातले ट्रस्टी जे आहेत ते वेगळ्या मार्गाने पैसे घेतात आणि कागदोपत्री 10 रुपये 15 रुपयांनी ती जागा भाड्याने दिलेली असते. असं आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि मग तुम्ही सगळ्या नॉर्मली थ्रूआउट जर पाहिलं शहरामध्ये तर आम्ही पाहिले अगदी 2 टायरमध्ये पण दिसेल किंवा काही 3 टायरमध्ये पण दिसेल तुम्हाला की जिथे मस्जिदी आहेत आणि त्या प्राईम लोकेशनला आहेत आणि त्यामुळे तिथे दुकानाची व्यवस्था असणं असं गरजेचं वाटतं. त्यामुळे तिथे त्यांनी गाळे काढलेले आहेत. त्याचा व्यावसायिक उपयोग होऊ शकतो. म्हणजे कमर्शियलायझेशन त्याचं झालेलं आहे. मशिदींचं, दर्ग्यांचं किंवा आणि म्हणू आपण दर्ग्यांच्या बाहेर दुकानं किंवा मदरसे असतील. मदरशांच्या इथे जास्त होत नाही कारण ते तेवढा हे नाहीये. पण काही ठिकाणी जर मदरसे सुद्धा अशा ठिकाणी आहेत की जो प्राईम लोकेशन आहे तर तिथे सुद्धा झालेलं आहे. पण त्याचं जे भाडं असलं पाहिजे, ते भाडे ते कागदावर देतील बाबा महिन्याला 10,000 रुपये येतो, पण त्याचं ॲक्च्युली असलं पाहिजे भाडं 50,000 वगैरे वगैरे. पण ते देणार नाहीत. पण ते घेणार त्यांच्याकडनं त्या टाईपचं की बाबा ही एवढी प्रॉपर्टी तुला कागदावर एवढं देणार आणि टेबलला खालनं मागच्या दारांनी कुठून घेत असतील ते त्यांनी स्वतःचे खिसे भरलेले आहेत. आणि अशी खूप उदाहरणं, अशा खूप केसेस वक्फ बोर्डामध्ये रजिस्टर आहेत. त्यामुळे साहजिक आहे की असं होणं एक काळ असतोच की किती करप्शन करणार, किती काय होणार, आता त्याचे घडा भरलेला असं म्हणूया आपण. म्हणजे समाजाचं भलं व्हावं म्हणून कोणीतरी एक दान केलेलं आहे, पण तो